मित्रांनो, ही गोष्ट आहे एका 30 वर्षाच्या तरुणाची, जो वर्षानुवर्षे नोकरी करून सुद्धा त्याचा बँक बॅलन्स शून्य होता. सेव्हिंग्स काहीच नव्हती. त्याला हे समजत नव्हते की त्याचा पगार नक्की जातो कुठे. त्याला श्रीमंत होण्याची खूप इच्छा होती, पण एवढे वर्षे नोकरी करून सुद्धा साधी सेव्हिंग सुद्धा नसल्यामुळे तो पुरता निराश झाला होता. त्याला काय करावे सुचत नव्हते. तेव्हा त्याच्या एका ऑफिसमधल्या मित्राने त्याला शहराजवळ असलेल्या एका आश्रमाचा पत्ता दिला. त्याला सांगितले, ह्या आश्रमामध्ये एक मोठे ज्ञानी साधू महाराज राहतात. ते तुझी पैशांची समस्या नक्की सोडवतील. तो तरुण म्हणाला, पैशांसंदर्भात ते समस्या कशी सोडवतील? ते तर संन्यासी असतील. मित्र म्हणाला, साधू महाराजांचा योगशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा गाढा अभ्यास आहे. त्यामुळे ते तुझी समस्या नक्की सोडवतील. हे ऐकून तो तरुण दुसऱ्या दिवशी लगेच आश्रमामध्ये साधू महाराजांना भेटायला गेला. महाराज त्याला बघून म्हणाले, काय समस्या आहे तुझी? तरुण म्हणाला, महाराज, गेली 8 वर्षे मी नोकरी करत आहे, तरी सुद्धा माझी काही सेव्हिंग्स नाही. बँक बॅलन्स शून्य आहे. पैसा हातात टिकत नाही. कुठे जातो कळत नाही. मला माझ्या परिवाराची, मुलाबाळांची काळजी वाटते. काय करावे मला सुचत नाही. महाराज म्हणाले, ठीक आहे, ही समस्या तुझीच नाही तर नोकरी करणाऱ्या बऱ्याच जणांची आहे. आज मी तुला 5 असे नियम सांगणार आहे. जर तू ह्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर तुझी फक्त सेव्हिंग्स होणार नाही, तर एक दिवस तू मोठा श्रीमंत देखील होशील. प्रत्येक नियम कानात तेल घालून ऐक. तो तरुण एकाग्र होऊन महाराज काय सांगत आहे ते ऐकू लागला. महाराज म्हणाले, पहिला नियम, ॲसेट आणि लायबिलिटी मधला फरक समजून घे. तुला फक्त ॲसेट लायबिलिटी मधला फरक जरी समजला आणि तो तू प्रामाणिकपणे अंमलात आणला तरी सुद्धा तू लवकरच श्रीमंत होऊ शकतो. हा नियम जेवढा सोपा वाटतो तेवढा अंमलात आणायला कठीण आहे. अनेक लोकांना पैशांची समस्या भेडसावत असते, कारण त्यांना ॲसेट आणि लायबिलिटी मधला फरक माहिती नसतो. श्रीमंत लोक ॲसेट कमवतात आणि गरीब मिडल क्लास लोक लायबिलिटीवर खर्च करतात. ॲसेट ती गोष्ट आहे जी तुमच्या खिशात पैसे टाकायचे काम करते. दुसरीकडे लायबिलिटी तुमच्या खिशातून पैसे काढून घेते. ज्यावेळेस आपण एखादी झगमगती कार किंवा मोबाईल शोरूम मधून विकत घेतो, तेव्हाच या वस्तूंची किंमत दुसऱ्या दिवशीच 25% कमी होते. यांना लायबिलिटी म्हणतात. म्हणजे अशा वस्तू ज्या तुमच्या खिशातून सातत्याने पैसे काढायचे काम करतात. श्रीमंत होण्यासाठी जास्तीत जास्त ॲसेट जमा करण्याचे प्रयत्न कर, जसे की म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट, गोल्ड, बॉन्ड्स वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, ॲसेट लायबिलिटी ह्या विषयावर मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. पुढे महाराज म्हणाले, दुसरा नियम, सर्वात आधी स्वतःला पगार देत जा. महिन्याला तू जे काही उत्पन्न मिळवतो, मी जर तुला सांगितले की हे सर्व पैसे तुझे नाहीये, तर तुझा विश्वास बसेल का? तू म्हणशील, दर महिन्याला कष्ट करून मी माझ्या स्वतःच्या हक्काचे पैसे कमवतो आणि महाराज तुम्ही म्हणता ते पैसे माझे नाहीये. पण माझे पुढचे बोलणे नीट ऐकून घे. तुझा पगार झाल्यावर समजा तुझे घर असेल तर तुला घराचे हप्ते भरावे लागतात. मग पैसे कोणाचे झाले? बँकेचे, बरोबर ना? नंतर मग तुला दुधाचे बिल भरावे लागते. पैसे कोणाचे झाले? दूधवाल्याचे. लाईट बिल भरावे लागते. पैसे कोणाचे झाले? सरकारचे. किराणा माल भरावा लागतो. पैसे कोणाचे झाले? किराणावाल्याचे. अशा प्रकारे सर्व पैसे तू ह्या लोकांना देतो आणि महिनाखेरीस तुला स्वतःसाठी काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे इथून पुढे ह्याच महिन्यापासून तू स्वतःला पगार द्यायला शिक. म्हणजे काय करायचे? पगार झाल्या झाल्या स्वतःसाठी 10% बाजूला काढून ठेव. म्हणजे तुझा पगार 20,000 रुपये असेल तर 2,000 रुपये बाजूला काढून ठेव.
आणि बाकीच्या पैशातून घर खर्च चालवायचा. तुला जर हे सुद्धा जमत नसेल तर मग तू श्रीमंत होण्याची स्वप्ने न बघितलेलीच बरी. आता ह्या बाजूला काढलेल्या पैशांचे काय करायचे आहे हे आपण तिसऱ्या नियमामध्ये बघूया. तिसरा नियम, इन्फ्लेशनला म्हणजे महागाईला मागे टाकेल अशा ठिकाणी गुंतवणूक कर. आता इन्फ्लेशन म्हणजे काय? 2000 साली जेवढी 100 रुपयाला किंमत होती, आता 2022 साली 100 रुपयाला तेवढी किंमत राहिली नाही, कारण रुपयाची किंमत कमी झाली. ही जी किंमत कमी होत राहते ह्यालाच इन्फ्लेशन म्हणतात. दरवर्षी 6 ते 7% इन्फ्लेशन वाढत जाते. त्यामुळे तू जर फिक्स रिटर्न्स देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केली, जसे की फिक्स डिपॉझिट्स, तर तुला अपेक्षित रिटर्न्स मिळणार नाही, कारण दिवसेंदिवस महागाई वाढत जाणार आहे. त्यामुळे तुला अशा ठिकाणी पैसे गुंतवायचे आहे जे इन्फ्लेशनला मागे टाकतील, जसे की म्युच्युअल फंड्स, SIP, बॉन्ड्स, इक्विटी, शेअर मार्केट. मित्रांनो, इन्फ्लेशनला मागे टाकण्यासाठी सर्वात चांगला गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे शेअर मार्केट. पण तुम्हाला शेअर मार्केटबद्दल काहीच माहिती नसेल आणि तरीसुद्धा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायची इच्छा असेल, तर इथे मी तुम्हाला स्मॉल केस रेकमेंड करू इच्छितो. स्मॉल केसमध्ये गुंतवणुकीसाठी तुम्हाला डीमॅट अकाउंटची गरज लागते. तुम्हाला फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट उघडायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. स्मॉल केसमध्ये तुमच्या डीमॅट अकाउंटच्या युजर नेम आणि पासवर्डने लॉग इन केल्यानंतर तुम्हाला चांगल्या शेअर्सचे वेगवेगळे बास्केट्स दिसतील. ह्या बास्केटमध्ये सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्सने तुमच्यासाठी चांगले नफा देणारे शेअर्स निवडलेले असतात. इथे तुम्ही बास्केटचा CAGR म्हणजे थोडक्यात वार्षिक रिटर्न्स बघून तुम्हाला हव्या असलेल्या बास्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. स्मॉल केसमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फीचर्स बघायला मिळतात, जसे की XIRR, कॉस्ट कॅल्क्युलेटर, रीबॅलन्स टाइमलाईन, लाईव्ह डाटावर आधारित आपण चार्ट्स बघू शकतो. तुमच्या इन्व्हेस्टमेंटची पूर्ण हिस्ट्री बघू शकता. स्मॉल केस ह्या विषयावर मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ह्याशिवाय स्मॉल केसच्या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चौथा नियम, मित्रांची निवड करताना सावध राहा. तुझे जवळचे मित्र निवडताना नेहमी सावध राहा, कारण मराठीमध्ये एक उत्कृष्ट म्हण आहे, जशी संगती तशी मती, किंवा जशी संगत तशी जीवनाला रंगत. तुझे मित्र नेहमी ध्येयवादी, आशावादी आणि सतत पॉझिटिव्ह विचार करणारे हवे, कारण अशा मित्रांमध्ये राहून तुला पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल, प्रगती करायची प्रेरणा मिळेल. पण चुकून जर तू वाईट संगतीला लागला तर आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. उधळपट्टी करणारे मित्र, व्यसन करणारे मित्र, जुगार खेळणारे मित्र हे मित्र नसून 7 जन्माचे शत्रू असतात. असे मित्र असण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे. 5वा नियम, जास्त लक्झरी वस्तूंच्या मागे लागू नको. जेव्हा सामान्य माणसाचे उत्पन्न वाढते किंवा त्याच्याकडे जास्त पैसे येतात, तेव्हा तो ते पैसे लक्झरी वस्तू विकत घेण्यासाठी वापरतो. श्रीमंत लोक लक्झरी वस्तू सर्वात शेवटी विकत घेतात. दुसरीकडे गरीब आणि मिडल क्लास लोक लक्झरी वस्तू ह्यासाठी विकत घेतात जेणेकरून त्यांना लोकांना दाखवायचे असते की ते किती श्रीमंत आहेत. थोडक्यात शो ऑफ करण्यासाठी. ही लोक बाहेरून फक्त श्रीमंत दिसतात, पण वास्तवात ही लोक कर्जामध्ये बुडालेली असतात. श्रीमंत लोक ॲसेट्स बनवण्यावर भर देतात, त्यामुळे ते बाहेरून तुम्हाला एकदम साधे दिसतात, आणि जेव्हा त्यांना त्यांचे ॲसेट्स पैसे कमवून देतात तेव्हा मग ते लक्झरी वस्तू विकत घेतात. त्यामुळे तू लक्झरी गोष्टींच्या मागे लागू नको. तुझ्या आजूबाजूची मित्रमंडळी, नातेवाईक लक्झरी वस्तूंवर खर्च करतील, महागड्या वस्तू विकत घेतील, पण त्यांचा प्रभाव तुझ्यावर पडू देऊ नको, कारण तुझे ध्येय खरा श्रीमंत होणे आहे, दिखावा करणारा श्रीमंत होणे नाही. मित्रांनो, सामान्य माणूस पैशांच्या बाबतीत अजून कुठे चुकतो मला कमेंटमध्ये सांगा. स्मॉल केसच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.